नमस्कार, जय महाराष्ट्र. मी अमोल बोरुडे. सध्या मध्यंतरी मी एक पोस्ट केली ती बातमीला टाकलं होतं की श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे काही हॉस्पिटल आहेत नामांकित, त्यांचं सध्या फ्रॉड चालू आहे. तिथे फ्रॉड म्हणजे त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम केली जात आहे फेक पद्धतीने. समजा मी जर एखादा इन्शुरन्स 10,000चा काढतोय, मला 5 लाखाचं लिमिट भेटतं, ते 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. पण हे हॉस्पिटल्स काय करत आहेत, यांचे एजंट्स लोक, की असे जे पॉलिसी धारक आहेत त्यांना तिथे डॉक्टरपर्यंत नेऊन पोचवणे, बनावट म्हणजे एखादा आजार दाखवणे, त्यामध्ये डेंग्यू वगैरे असेल त्याचं 70 ते 80 हजार बिल केलं जातं, 1 लाखापर्यंतही केलं जातं. तेव्हा जे इन्शुरन्स कंपनीला जे काही डॉक्युमेंट्स असतात त्याची पूर्तता हे डॉक्टर्स लोक करतात, त्या कॅटेगरीमध्ये हे बसवलं जातं. त्यानंतर हे लोक जे काही 70-80 हजार पेमेंट यांचं येईल, लाख रुपये येईल, XYZ, ते जो कोणी लाभार्थी आहेत ही पॉलिसीधारक, त्यांना त्यातले 20-30 हजार दिले जातात. काही लॅबवरील ठेवतात आणि बाकीचे डॉक्टर लोक ठेवून घेतात. तो एक झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ते ICU सेंटर्स जी चालवली जात आहेत श्रीगोंद्यामध्ये, त्यासाठी एक डिग्री लागते ICU सेंटर चालवायचं, म्हणजे उदाहरणार्थ MD. पण आपल्या इथं एक आयुर्वेदामध्ये MD आहेत, MD मेडिसिन आहेत, हे सुद्धा ICU चालवत आहेत, नियमबाह्य जाऊन इथं कामं चालू आहेत. आरोग्य अधिकारी तालुक्याचे काय करतायत, भरपूर प्रश्न आहेत यांच्याकडे. जर ICU सेंटर जर फेक आहे तर इन्शुरन्स कंपनीला जो क्लेम केला जातो पेशंटचा, तर तो कोणाच्या सही शिक्क्याने केला जातो, हाही एक प्रश्न आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की काही ग्रामीण भागामध्ये फेक क्लिनिक आहेत, छोटी मोठी क्लिनिक आहेत तर त्याचं रजिस्ट्रेशन नाही आहे आरोग्य कार्यालय अधिकाऱ्यांकडे. कोणतंही तुम्हाला क्लिनिक टाकायचं असेल तालुक्यामध्ये तर आरोग्य अधिकाऱ्यांची परवानगी लागते, रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं. पण सर्रास हा व्यवसाय एक जबरदस्त पद्धतीने तालुक्यात चालू आहे. यांना व्यसन घालायला कोणी आहे की नाही असाही प्रश्न या ठिकाणी पडतो. आणि जर हे क्लिनिक फेक पद्धतीने चालवत आहेत तर यांच्याकडे एवढा मोठा गोळ्यांचा साठा ते कुठून आणतात? कारण टॅबलेट जर घ्यायची म्हणली तर आजकाल त्याचं लिगली त्याचं रजिस्टर हॉस्पिटल किंवा क्लिनिक असावं लागतं, त्यांच्या नावावर ते टॅबलेट्स आणि औषधं ते इश्यू होत असतात. पण या ठिकाणी एवढा मोठा साठा येतोय कुठून, हा पण एक प्रश्नच आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सोनोग्राफी सेंटर्स देखील चालू आहेत तालुक्यात. मी नोटीस केलं, शहानिशा केली, चौकशी केली, पुरावे भरपूर आहेत माझ्याकडे. त्यांची चौकशी पण आम्ही वरच्या पातळीवरनं करणार आहोत. लवकरच आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटणार आहोत. ती भेट घेऊन त्यांना तालुक्यात काय प्रकार चालू आहे पुराव्यानिशी ते देणार आहोत. आता काय होतं, स्थानिक पातळीवरनं कारवाई करायला काय हरकत नाही, पण इथून मागेही कारवाई झाल्या पण ती त्यांच्या स्थानिक पातळीवर ते मॅनेज होऊन जातो, डॉक्टर लोक ते मॅनेज करून विषय क्लोज होऊन जातो. मला ते होऊ नाही द्यायचं. सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही लवकरच भेट घेऊन ही सर्व परिस्थिती दाखवून देणार आहोत, त्यांच्या लक्षात आणून देणार आहोत. तर एवढंच नाही तर दुसरं सोनोग्राफी सेंटरसुद्धा या ठिकाणी सर्रास चालू आहेत. यांना डिग्र्या एक आहेत, उपचार भलतेच करत आहेत. समजा व्यंगत्व चेक करण्यासाठी, बाळाचं व्यंगत्व जे चेक करायचं असतं गरोदर महिलेचं, तर त्यासाठी रेडिओलॉजिस्ट असावा लागतो. पण रेडिओलॉजिस्टची डिग्री नसताना सुद्धा हे डॉक्टर्स ती ट्रीटमेंट चेकअप करून देत आहेत. यांना प्रायमरी काहींना 3 महिन्याच्या ट्रीटमेंट अलाउड आहेत सोनोग्राफी करता, पण हे त्यानंतरच्या अगदी 9व्या महिन्यापर्यंत हे चेकअप करून देत आहेत. म्हणजे नेमकं काय चाललंय श्रीगोंदा तालुक्यामध्ये? नेमकं नागरिकांना, सामान्य लोकांना मेडिकल क्षेत्रातलं नॉलेज नसतं जास्त, त्यामुळं हे दिशाभूल करून पैसे कमवण्याचं साधनच झालं यांच्यासाठी. पण लोकांच्या जीवाशी खेळणं पण चुकीचं आहे. तर सगळं काही कारवाई होणार आहे तालुक्यात. कारवाईचे सत्र लवकर सुरू होईल. धन्यवाद.